आई वडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे. एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. जो जातो तो तर सुटतो. परीक्षा असते मागे राहणाऱ्याची. कोण अगोदर जाणार, कोण नंतर जाणार हे तर त्या भगवंतालाच माहिती. जो मागे राहतो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं. आता प्रश्न असतो की हे आसवं, हे रडणं थांबवायचं कोणी? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं? पाठीवरून हात कुणी फिरवायचा? निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची, मुलींची, सुनांची. थोडक्यात काय तर दोघांपैकी एक जण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आईवडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, लहानपणी आईवडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात. आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात. स्वतः उपाशी राहून, काही बाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात. परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात. म्हणून आता ही आपली जबाबदारी असते त्यांच्यासारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची. असं झालं तरच ते आणखी आयुष्य समाधानाने जगू शकतील. नाहीतर तो माणूस म्हणजे वडील किंवा ती स्त्री म्हणजे आई तुटून जाऊ शकते, कोलमडून पडू शकते. आणि ही जबाबदारी फक्त मुलं, मुली आणि सुना यांचीच असते असंही नाही. तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची, परिचिताची, मित्रमैत्रिणींची, सर्वांची असते. फक्त छत, जेवण खाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही. तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावंच लागेल, तरच ही माणसं जगू शकतील. आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं. म्हणूनच अशा व्यक्तींना समजून घ्या. केवळ माया, प्रेम आणि आपुलकीचे 2 गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते. ती जरूर पूर्ण करा. त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या. उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी सर्वांशी प्रेमाने, मायेने आणि आपुलकीने वागा. विचारधारा आवडली तर कथाष्टकला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या दिवशी इतकंच. पुन्हा भेटूया नवीन विचारधारेसह. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो.